लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या 24 नोव्हेंबरच्या भागामध्ये कला आता तिचं मूर्ती बनवण्याचं काम करत असते। बाकी सगळ्यांची चर्चा चालू असते, काम पूर्ण होणार का की नाही होणार हे सगळं चालू असताना आबा सांगतात तिला तिचं काम करू दे, तुम्ही सगळ्यांनी बाहेर व्हा बरं इथून। त्यावरती सरोज विचार करत असते, देवी आई सगळं काम 10 वाजेपर्यंत पूर्ण होऊ दे, 10 वाजेपर्यंत तुझी मूर्ती पूर्ण होऊ दे, खरंच तुझ्याच हातात सगळं आहे। आबा सगळ्यांना बाहेर घेऊन जातात आणि आबांना मात्र ठाम विश्वास असतो की कला हे काम अचूक करणार। तोपर्यंत इकडे आता काजूने बल्ब लावलेला असतो आणि ती सांगते कोल्हापुरातलं कसलं पण इलेक्ट्रिशियनचं काम असू दे, मी चुटकीमध्ये हे अशी कामं करत असते। पण इकडे संगीताला मात्र पास आले नाही म्हणून चिंता असते आणि अजून कला पण का नाही आली अशी चिंता असताना तिकडे रॉकेट येतो। रॉकेटला संगीता म्हणते काय झालं, कलाताई कुठे आहे? रॉकेट म्हणतो कलाताईची काळजी करू नकोस, तिला एक खूप मोठी ऑर्डर आले, तिकडे ती गेलेली आहे। यावरती संगीता म्हणते इतक्या रात्री? रॉकेट सांगतो काळजी करू नकोस, पण माझ्या हातात काय आहे ते बघ। असं म्हणत रॉकेट आता चांदेकरांच्या पूजेचे पास देतो आणि आता संगीताच्या पायाखाली जमीनच उरत नाही इतका तिला आनंद होतो आणि ती नाचतच कुणी पास दिले काय दिले हे न विचारता आज जाते आणि इकडे रॉकेट पण बाहेर येतो। काजूला मात्र प्रश्न पडतो की हे पास कुणी दिलेत। तोपर्यंत कला आता मनोभावे नमस्कार करून देवीचं काम सुरू करत असते। बरंचसं काम होत असतं। इकडे अद्वैतला मात्र चिंता असते आई बोलल्याची की काम ही मुलगी पूर्ण करेल ना। अद्वैत त्याच विचारात असतो। तोपर्यंत कलाला मूर्ती बनवण्यासाठी पाण्याची गरज असते। मग पाणी आणण्यासाठी कला आता आत येते आणि पाहते तर काय तिथे कुणीच नसतं। मग तिच्या पायाला लागलेला चिखला सकट ती आत येते आणि तिची लक्ष्मीची पावलं चांदेकरांच्या आता घरामध्ये उमटल्यावर ती लगेचच आबांना कॉल येतो की त्यांचं जे पूजेचं काम किंवा त्यांचं जे जमिनीचं काम अर्धवट राहिलं आहे ते पूर्ण झालं। आबा खूप खुश होतात आणि विचार करतात अरे वा, लक्ष्मी बनवण्याची इकडे काय सुरुवात झाली, माझं इकडचं जमिनीचं काम सुद्धा झालं। आबांचा आनंद गगनात मावेनासा होतो आणि तेच सांगण्यासाठी ते अद्वैतला बोलवतात, अद्वैत खाली ये, अद्वैत खाली ये। तोपर्यंत कला किचनमध्ये पाणी आणण्यासाठी गेली असते। अद्वैत खाली यायला निघतो, आबांचं लक्ष जातं तर जमिनीवरती पावलं उमटलेली असतात। आबा म्हणतात ही लक्ष्मीच्या पावलांसारखी पावलं कोणाची आहेत? त्यावरती अद्वैत नोकरांना ओरडायला लागतो आणि म्हणतो लक्ष कुठे आहे तुमचं, हे काय सगळं करून ठेवलेलं आहेत, घाण पावलं कसली उमटलेत? त्यावरती कला सांगते त्यांच्यावरती ओरडू नका, ही पावलं माझी आहेत, पाणी घेण्यासाठी मी आतमध्ये आले होते तेव्हा ही पावलं उमटली होती। असं म्हणत कला आता अद्वैतला कन्फर्म करते की पावलं माझी आहेत, नोकरांवरती ओरडू नका। अद्वैत म्हणतो एवढे बेसिक एटिकेट्स नाही आहेत का तुला, दुसऱ्यांच्या घरामध्ये नॉक करा यायचं ते? यावरती कला सांगते मला खूप घाई होती, हायर प्रायोरिटीवरती लक्ष्मीची मूर्ती पूर्ण करायची होती आणि म्हणून मी वाट पाहत बसले नाही। आता कलाचं उत्तर अद्वैतला काही आवडत नाही, पण कला त्याच्याशी वाद घालत बसत नाही, ती निघते तिकडून। तोपर्यंत आबा सांगतात अरे अद्वैत तुला माहिती आहे का, आपल्या जमिनीचं काम झालेलं आहे, फोन आला होता की जमिनीचं काम पूर्ण झालंय आणि ती सावकाराच्या तावडीतून आपली जमीन सुटली। आता कला हे ऐकते आणि म्हणते खरंच तुम्हाला खूप खूप अभिनंदन। यावरती अद्वैत म्हणतो आत्ता म्हटलात ना की तुम्हाला कामाची घाई आहे म्हणून, मग इथे काय करताय, जा तुमचं काम पूर्ण करायचं। असं म्हणत तो कलाच्या अंगावरती ओरडतो। रागारागात कला तिकडून निघून जाते। इकडे काजू आता चांदेकरांच्या पूजेसाठी तयारी करत असते। अजून पास नसतात पण तिची तयारी मात्र चालू असते। तोपर्यंत संगीता येते आणि म्हणते बाळा माझ्याकडे काय आहे तुला पाहायचं? आता पास बघितल्यावरती नैनाचा आनंद गगनात मावेनासा होतो। लगेचच संगीता म्हणते बघितलंस आपल्याला पास मिळाले। नैना आणि संगीता दोघी आता नाचायला लागतात। नैना म्हणते ये पास मिळाले, पास मिळाले, पास कुठून आलेत काय आलेत हे जाणून घ्यायची दोघींना पण आवश्यकता वाटत नाही, दोघी नाचत असतात। तितक्यात काजू येते आणि म्हणते पास कुठून आलेत काय आलेत हे तरी तुम्ही विचारलत का? संगीता म्हणते काय झालं, कुठून आलेत करायचं काय आपल्याला? दोघीजणी देवी आईचे आभार मानत असतात। तोपर्यंत इकडे आता अद्वैत बाहेरच असतो, त्याला मूर्ती पूर्ण होते की नाही हीच चिंता पडलेली असते। पण कलाचं काम अचूक चालू असतं, तिची मूर्तीची प्रोसेस पूर्ण होते, ते वाळवण्यासाठी तिला 2 फॅन लागतात। मग ती नोकरांना 2 फॅन आणायला सांगते, 2 मोठे फॅन घेऊन या जेणेकरून मूर्ती सुकवता येईल। 2 मोठे फॅन आणले जातात, मूर्ती सुकवण्याचं काम सुरू होतं। तोपर्यंत काजू म्हणते तुम्हाला पास मिळाले, तुम्ही नाचायला लागलात, पास कुठून आलेत हे तरी शोधून काढण्याचा प्रयत्न केलात का? संगीता म्हणते शोधून काय काढायचं, मिळाले असतील, मी इतके फोन केले होते, कुठून तरी आले असतील। काजू म्हणते मी पण तेच सांगते, फोन कॉल केलेत खरे पण ते कुणाला केलेत, काय केलेत, कुणी दिलं हे तरी शोधून काढायचं होतं। संगीता म्हणते त्याची काय गरज पडली, तू गप ग। असं म्हणत संगीता काजूला गप्प करते आणि दोघीजणी नैना आणि संगीता पास मिळाल्यामुळे आनंदाने नाचायला लागतात। काजू विचार करते काहीतरी गडबड आहे, हे पास असे कसे येतील अचानकपणे, कुणी हे पास आणलेत, मला तर शोधूनच काढायला पाहिजे।
तोपर्यंत अद्वैत टोकून टोकून पाहत असतो. तर आता इकडे कलाचं काम चालू असतं. कला एकदम छानपैकी मूर्ती बनवत असते. अद्वैत बाहेर थांबतो आणि विचार करतो 10 वाजेपर्यंत ही मुलीने मूर्ती पूर्ण करायला पाहिजे, नाहीतर काही खरं नाही. असा विचार करत असतानाच तिकडे कला घरी जायला निघते. कला घरी जायला निघाल्यावरती अद्वैत तिला थांबवतो आणि तुम्ही कुठे चाललात, असं तुम्ही जाऊ शकत नाही. कला म्हणते बघा आत्ता मूर्ती झालेली आहे, ती सुकवण्यासाठी वेळ पाहिजे, त्या वेळेत मी जाऊन घरी येते, 4पर्यंत मी येईन. अद्वैत म्हणतो तुम्हाला मी बाहेर जाण्याची परवानगी नाही दिलेली आहे. कला म्हणते असं काय करताय, मी तुम्हाला विचारलंच नाही. अद्वैत मात्र काही ऐकत नाही. तो कलाचा हात धरतो. कला म्हणते खबरदार खबरदार, माझा हात धरलात तर तुम्ही मला इथे अडवू शकत नाही आहे. आपले काही तशी कमेंटमेंट झालेली नाही आहे, मी मूर्ती पूर्ण करणार म्हणजे करणार. अद्वैत म्हणतो मूर्ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही इथेच थांबायला पाहिजेत, उद्या तुम्ही आला नाहीत तर मी काय करणार. असं म्हणत तो रघुला बोलवतो आणि म्हणतो हे बघ या मॅडमना इथून कुठेही जाऊ द्यायचं नाही, यांना इथेच थांबवायचं आहे. आता रघु मात्र इथे कलाला थांबवण्याचं काम करायसाठी असतो. कला म्हणते बघा मी तुमच्या साहेबांना घाबरत नाही आहे, मला इथून जाऊ दे. याच्यावर रघु म्हणतो हे बघा मॅडम तुम्ही घाबरत नसलात तरी आमच्या नोकरीचा प्रश्न आहे, आम्हाला या कामासाठी थांबायलाच लागणार आहे, तुम्ही असे हट्टपणा करू नका प्लीज. यावरती कला म्हणते तुमचा मालक आणि तुम्ही तुमच्या नोकरीसाठी थांबतीये मी इथे. असं म्हणत कला अखेर रघुच्या नोकरीसाठी तिकडे थांबते आणि कला आज जाऊन झोपते. 3 वाजता 4 वाजता 4चा अलार्म लावून अद्वैत तिकडे येतो आणि पाहतो तर काय अजूनही कला झोपलेली असते. अद्वैत चिडतो आणि विचार करतो या मुलीला मला सांगत होती बिझनेस आणि हे हिला कसली कमिटमेंट आहे का, हिला कमिटमेंट पाळता येत नाही तर हिने काम घ्यायचं कशाला. पण 4:30ला कला स्वतःहून उठते आणि पुन्हा देवी आईची मूर्ती बनवायला सुरुवातसुद्धा करते. कलाची देवी आईची मूर्ती बनवायला सुरुवात होते. इकडे आता अद्वैतला खूप चिंता असते की खरंच मूर्ती होईल का. पण कलाने एकदा हातात घेतलेलं काम पूर्ण करणं हा कलाचा हातखंडा असतो. कला देवी आईच्या मूर्तीला रंग भरायला लागते. मूर्ती छानपैकी तयार झालेली असते, वाळलेली असते, रंग भरणं एवढंच काम बाकी असतं. तोपर्यंत चांदेकर सगळे आता जागे झालेले असतात आणि मूर्ती झाली की नाही ही एकच चर्चा चालू असताना आबा सांगतात इथे बसून चर्चा करण्यापेक्षा आपण बाहेर जाऊया आणि बघूया तरी मूर्ती झाली का. इकडे अद्वैतची काकू सरोजला सांगत असते बहिणी मला खूप टेन्शन आले हो. याच्यावर ते आबा म्हणतात कुणीही इथे टेन्शन करत बसू नका, सगळ्यांनी बाहेर चला, मूर्ती झाली की नाही हे आपण बाहेरच बघूया. मग सगळेजण बाहेर येतात. बाहेर आता कला मूर्तीची पूर्णपणे तयारी करून बसलेली असते. इकडे रोहिणी सांगत असते राहुल चल की बाहेर सगळी मजा बघूया, या मुलीचे कशी माती होते ते बघूया, मातीची मूर्ती बनवणं काही खाऊ आहे का. असं म्हणत आता रोहिणी राहुलला घेऊन बाहेर येते. सगळेच जण बाहेर येतात आणि मूर्तीच्या बाहेर एक कागद लावलेलं म्हणजे कापड लावलेलं असतं. सगळे कापडाच्या समोर उभे राहतात. त्यावेळेला अद्वैत म्हणतो उठवा हे कापड उठवा, बघूया देवी आईची मूर्ती कशी झाली ती. तोपर्यंत तिकडे कला येते. आता मूर्तीवरचं कापड उचललं जातं आणि सगळ्यांचे डोळे विस्फरतात. 10 वाजेपर्यंत फक्त मूर्तीच पूर्ण केलेली नसते तर खूप सुंदर पारंपरिक अगदी चांदेकरांच्या सगळ्याला शोभेल अशी मूर्ती तयार बघून सगळ्यांचे डोळे दिपतात. आबा तर कलावरती पहिल्यापासून खुश असतात, पण आत्ताचा कलाचा परफॉर्मन्स बघता अद्वैत पण खूप खुश होतो. कलाचं कौतुकावरचा आता वर्षाव होणार असतो आणि देवी आईची प्रसन्न मूर्ती बघून अद्वैतला कलाचं महत्त्व समजतं.